मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 14. माय मॉम इज माय डॅड. मेघा मुंबई एअरपोर्टच्या अरायव्हल गेटच्या बाहेर उभी. संध्याकाळचे 6 वाजलेले. एकवार एक्झिट गेटकडे पाहत मध्येच हातातील मोबाईलवर टाईप करत होती. ऑफिसमधून लवकर निघालेली आणि आत्ताही उभ्या उभ्या काही ऑफिशियल मेल्सना रिप्लाय करणे चाललेले. आई बाबांची दिल्ली मुंबई फ्लाईट अर्ध्या तासापूर्वीच लँड झाल्याचा मेसेज आलेला. गेटमधून बाहेर पडणाऱ्या चेहऱ्यावरून तिची नजर भिरभिरत होती. प्रवाशांच्या घोळक्यात एका उंचपुऱ्या आकृतीवर नजर गेली. इतके उंच की वेगळे उठून दिसावे असे. ती व्यक्ती दूर असली तरी चेहऱ्याची ठेवण ओळखीची वाटली. पण डोळ्यावर गॉगल्स, लाईट ग्रे ब्लेझर, उजव्या हातात लॅपटॉप बॅग आणि डावा हात कानाला लावलेला फोन सांभाळण्यात गुंतलेला. तीच शिस्तबद्ध अन तडफदार चाल. फोनवर बोलत खाली बघून चालणे. हे तर राजीव. नाही, काहीही काय, ते इथे कशाला येतील? ते तर सुप्रीम हाऊसमध्ये बसून नवनवीन बिझनेस स्ट्रॅटेजी प्लॅन करत असतील. मेघा, तुला भास होत आहेत का? सतत सुप्रीमचा विचार करू नकोस. मेघा, असे उगाच कोणाकडे बघू नकोस. जस्ट स्टॉप. तिने नजर हातातील मोबाईलकडे वळवली. परत एकदा समोर पाहत आतून बाहेर पडणाऱ्या इतर प्रवाशांमध्ये आई बाबा अन आर्यासोबत राधाताई कुठे दिसतात का हे ती शोधत होती. बराच वेळ झाला, अजून कसे बाहेर आले नाहीत? काही प्रॉब्लेम झाला नाही ना? कदाचित लगेज यायला वेळ लागत असेल. चिंता करत बसण्यापेक्षा फोन करूया असे ठरवत हातातील मोबाईलवर बाबांचा नंबर प्रेस करणार तेवढ्यात मम्मा अशी आर्याची दणदणीत हाक ऐकू आली. धावत येऊन रेलिंग क्रॉस करून बाहेर न येताच तिथूनच तिने मम्माला घट्ट मिठी मारली. आर्याच्या उत्साहाच्या मिठीने मेघाला भरून आले. 10 दिवसांनी लाडक्या बछडीला भेटत होती. मम्मा, आय मिस्ड यू लॉट 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 लॉट. आर्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. मी पण बच्चा, तुला खूप 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 मिस केले. तिनेही आर्याची मोठी पापी घेतली. पाठून आई बाबा अन राधाताई येताना दिसले. ते रेलिंगला वळसा घालून मेघाजवळ पोहोचले. अन आर्या मॅडमने रेलिंगच्या वर चढून पलीकडे उडी मारली. नेहमीचा उपद्व्यापी स्वभाव, दुसरं काय. एक क्षण स्वस्थ बसेल तर शपथ. हे बघ, ही अशीच सगळीकडे उड्या मारत होती. आवरता आवरता पुरे वाट झाली माझी. आजीने कान धरण्याचा प्रयत्न केला, पण आर्या बिलगली मम्माला. तिथली ती माकडं पण बरी, एका ठिकाणी शांत बसलेली असायची आणि आमची आर्या त्यांना उड्या मारून दाखवत होती. आजी लाडक्या नातीची तक्रार मम्माकडे करत होती. मेघाने आर्याला परत एकदा घट्ट मिठीत धरून ठेवलेले, तिच्या प्रेमाची ऊब अनुभवत. माझं मस्तीखोर पिल्लू ते. आईच्या गोड तक्रारींवर आर्याचे गाल हलकेसे ओढले. आजी, काय ग, माझी सुट्टी होती ना, आणि मी मस्ती नाही करणार तर कोण करणार? हो की नाही आजो? आर्याने लगेच बिगेस्ट सपोर्टर आजोबांकडे कूच केली. मग काय, दंगा मस्ती करायचे तिचेच वय आहे. नातीऐवजी जर आजीने उड्या मारल्या तर कसे दिसेल ते? आजोंनी पण आजीची मजा करून घेतली. पुरे आता, चला घरी, संपली सुट्टी. आजीचे बारीक डोळे बरेच मोठे झालेले. पण सगळ्यांनी छान एन्जॉय केलं ना, ते महत्वाचं. आर्या, बाप रे, किती फोटो काढलेत. नवीन हॉबी छानच आहे. फुटबॉलला मिस केलं नाहीस ना? असं म्हणत मेघाने राधाताईंच्या हातून सामानाची ट्रॉली घेतली आणि पार्किंगच्या दिशेने सगळे निघाले. अरे मम्मा, तुला माहितीये का, मसुरीच्या रिसॉर्टमध्ये मॅनेजर अंकल होते ना, त्यांची फॅमिली पण जवळ राहत होती.
आणि त्यांचा मुलगा समर माझ्या एवढाच होता. त्याची स्कूल पण तिथेच. मग तोच फुटबॉल घेऊन यायचा आणि आम्ही असले धम्माल खेळायचो. मी हरवलं त्याला किती वेळा. नवीन किक्स पण शिकवल्या त्याला. पण आम्ही तिथे 3 दिवसच राहिलो ना. त्या अंकलचा फोन नंबर मी घेतला आहे. मम्मा, मी समरला फोन केला तर चालेल ना? मनमोकळा स्वभाव आणि बडबड याने जिथे जाईल तिथे मित्रमैत्रिणी जोडण्याची आर्याची सवय. मेघा कौतुकाने तिच्या प्रवास कहाण्या ऐकत होती. पुढचे काही दिवस आता या प्रवास वर्णनातच जाणार होते. एअरपोर्टवर बुक केलेल्या इनोव्हा कारमध्ये मेघा सामान ठेवत होती. सगळेजण आधीच आत बसलेले. सामान ठेवून पुढे येऊन ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटचे डोर उघडून आत बसणार तेवढ्यात पाठून सिल्वर ग्रे मर्सिडीज गेल्यासारखी वाटली. तिने वळून पाहिले. क्षणभर वाटले, राजीव मेहरांची असेल का? थोड्या वेळापूर्वी मला दिसलेली ती उंच व्यक्ती. छे, काहीतरीच विचार करते मी. मेघा, मुंबईत शेकडो मर्सिडीज असतील. श्रीमंतांची काही कमी नाही इथे. असं स्वतःलाच बजावलं आणि गाडीत बसली. पण तरीही सुप्रीम आणि राजीव हे विचार काही डोक्यातून जात नव्हते. मिस जोशी, 1 मोमेंट प्लीज, असं म्हणून राजीवची काहीतरी सांगण्याची केविलवाणी धडपड आठवली. मेघा, काही क्षणच तर मागितलेले त्यांनी, का दिले नाहीस? मिस जोशी, 1 मिनिट शांत बसा, मला बोलू द्या, असं म्हणून थांबवायचं ना मला तुम्ही. का सगळं शांतपणे ऐकून घेतलं? एक शब्दही बोलला नाहीत मला. मी बोलूही दिलं नाही म्हणा. का असा हक्काने वाद घातला तुमच्याशी हेच समजत नाही. असे आधी कधीच झाले नाही. एवढे तर कधी ज्युनियर स्टाफवरही चिडले नाही. मग तुमच्यावरच का? एखाद्या खूप जवळच्या ओळखीच्या व्यक्तीशी मनात साचलेले सर्व काही बोलून मोकळे व्हावेत असे. पण आपण एकमेकांना तितकेसे ओळखतही नाही. मग काय एवढं सगळं माझं ऐकून घेतलं तुम्ही? भास्कर सरांना अजूनही आशा आहे की प्रोजेक्ट मिळेल SWCला. आज ऑफिसमध्ये सारखे सुप्रीम आणि सन्याल सर यांच्याविषयीच बोलत होते. प्रकाश सरांशी लंच करताना बरीच गहन चर्चा झाली असं म्हणाले. ते तुझ्याविषयी विचारत होते असेही पटकन बोलून गेले. पण मी विचारलं आणि भास्कर सरांनी काय उत्तर दिलं हे नाहीच सांगितलं. असं काय विचारायचं असेल माझ्याविषयी? मिळालं असतं का प्रोजेक्ट SWCला? इतर लोक चुकून पायावर कुऱ्हाड मारतात. इथे तर आपण राजीव मेहरांशी वाद घालून कुऱ्हाडीवरच पाय मारून घेतला आहे. आता प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता पण लोप पावल्यात जमा आहे. मेघा, जस्ट फॉरगेट इट. सुप्रीम चॅप्टर इज क्लोज्ड. आर्याने कारच्या मागच्या सीटवरून मारलेल्या हाकेने ती विचारातून बाहेर आली. आर्याची नॉन स्टॉप बडबड पुन्हा सुरू झाली. काय काय बघितले, काय काय केले, कुणाकुणाला भेटले. राजीवची कार मुंबई एअरपोर्ट बाहेर पडून जुहूच्या मार्गे निघालेली. त्याने खिडकी बाहेर पाहिले. उजवीकडे स्टार सहारा दिसले आणि 10 दिवसांपूर्वीची मेघा आणि त्याची रेस्टॉरंटमधली भेट आठवली. दाल पंचमेल, पडलेला चमचा आणि मेघाचे बावरलेले निरागस डोळे. नकळत चेहऱ्यावर अस्फुट हसू आले. मी पाहिलं तुम्हाला मिस जोशी एअरपोर्टमधून बाहेर पडताना. बँगलोरला टेक्नोसिसच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सोबत मीटिंग होती. ती संपवून दुपारी 3:30ची मुंबईची फ्लाईट बोर्ड केली. निधीने ईमेल केलेला रिपोर्ट वाचू लागलो. एक्सेलंट ट्रॅक रेकॉर्ड मिस जोशी. बरेच क्रिटिकल प्रोजेक्ट्स आणि असाइनमेंट्स हाताळल्या आहेत तुम्ही. गेल्या वर्षीचे प्रीतम ग्रुपचे टेकओव्हर तुम्ही पूर्ण केलेले हे माहीत नव्हते मला. इट वॉज टफ अँड चॅलेंजिंग. खूप छान हँडल केले तुम्ही. बेस्ट परफॉर्मन्स. रिमार्केबल. आय एम ऑल्सो इम्प्रेस्ड. गेले 5 वर्ष SWCने सुप्रीममध्ये येऊन प्रेझेंटेशन केले आहे असे म्हणालात काल. पण यापूर्वी तुम्ही कधीच सुप्रीम मीटिंगमध्ये आल्याचं मला आठवत नाही.
मी चेहरे सहसा विसरत नाही आणि तुमचा विलक्षण तेजस्वी चेहरा विसरणे शक्यच नाही. हो, मान्य, गेल्या 5 वर्षात सुप्रीमने SWCला प्रोजेक्ट दिले नाही, पण त्याचा राग सरळ सरळ माझ्यावर काढलात. असं वाटलं मनात ठरवून आलेलात. राजीव मेहरा दिसले की भाषण सुरू. यस्टरडे आय वॉज अँग्री. पण मग प्रकाश सरांशी बोललो आणि तुमच्याविषयी विचार करत करत संध्याकाळपर्यंत शांत झालो. बराच वेळ तुमचे प्रेझेंटेशन आणि मला दिलेले ज्ञान आठवत बसलो. टू द पॉइंट आर्ग्युमेंट करता तुम्ही वकील असायला हवे होते. ऑपोजिशन लॉयर तो भाग जाते. कोर्टरूममध्ये तुमच्यासमोर उभे राहायला नो वन वुड हॅव डेअर्ड. काल खूप वर्षांनी कुणीतरी माझ्याशी अधिकारवाणीने बोलले. गेले अनेक वर्ष मी बोलतो, मी चिडतो, मी ओरडतो, मी ऑर्डर्स देतो आणि सगळे निमूटपणे ऐकतात. काल माझ्याशी बोलताना तुम्हाला दुर्गेचं रूप धारण केलेलं पाहिलं. प्रेझेंटेशन करताना जो शांत सरस्वती का रूप थी वो मेघा सडनली दुर्गा रूपात समोर प्रकटली. आय वॉज सरप्राइज्ड. कुणीतरी पहिल्यांदा तोडीस तोड समोर उभे आहे हे जाणवले. तुमच्यासोबत काम करणे नक्कीच चॅलेंजिंग असणार आणि हे आव्हान घ्यावेसे वाटले. पण दुसऱ्याच क्षणी जाणवले, टेकओव्हर नीड्स स्ट्रॉंग टीम. तुम्ही बेस्ट लीडर बनू शकता मिस जोशी, पण मग बाकीच्या टीम मेंबर्सची पात्रता कशी पडताळून पाहणार? मी द्विधा मनस्थितीत मुंबईला पोहोचलो. मिस्टर स्वामींशी फोनवर बोलत होतो. तुम्हाला अरायव्हल गेट बाहेर उभे राहून क्षणभर चमकलो. पाय थबकले. मेघा जोशी, हाऊ इज दिस पॉसिबल? डोळ्यांवर गॉगल्स होते. ते क्षणभर दूर करून नीट पाहिले. येस, मेघा जोशीच आहेत. वर्ल्ड इज स्मॉल. पुन्हा पुन्हा भेट होत आहे. प्लेझंट सरप्राईज. माझ्या डोळ्यावरच्या गॉगलमुळे बहुतेक ओळखले नाही तुम्ही. मोबाईलवर इतक्या वेगात तुमची बोटे फिरत होती. नक्कीच ऑफिस मेल्स. त्या बोटांपेक्षाही दुप्पट वेगात विचार करत आहात असे जाणवले. अँड आज पुन्हा साडी. आय फील साडी इज युअर मोस्ट फेवरेट आउटफिट. आज ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशन. बट तीच लो बन हेअरस्टाईल, तेच डायमंड इयररिंग्स, तीच गळ्यातली चेन आणि नाजूक डाव्या मनगटावर विसावलेले टायटन रागा. परफेक्ट कॉर्पोरेट लुक. यू लुक ग्रेसफुल इन साडी. साधेपणाच्या कोंदणात जपलेले अभिजात सौंदर्य. सालस, सोज्वळ. तुम्ही कोणाची तरी वाट पाहत होतात. तुम्हाला स्थिर उभे राहायला जमतच नाही बहुतेक. आजही तीच चुळबुळ सुरू झालेली. अस्वस्थ हालचाल. पुढे मागे, पुढे मागे. मी पण कारची वाट बघत थांबलेलो. तुमच्यापासून फक्त 10 फुटावर उभा होतो, पण तुमचे लक्ष नव्हते. एक क्षण वाटले येऊन बोलावे तुमच्याशी, आणि तेवढ्यात एका छोट्या मुलीने धावत येऊन तुम्हाला मिठी मारली आणि मम्मा असे ओरडली. आश्चर्याचा धक्का बसला. माय गॉड, शी इज मॅरिड. मुलगी पण आहे. पण तुम्ही किती यंग दिसता. तुम्हाला एवढी मोठी मुलगी. तुम्ही फॅमिलीसोबत कारमध्ये बसलात. आय थिंक तुमचे इनलॉज असतील. माझीच कार तुमच्या मागून गेली. तुम्ही वळून पाहिले. बघितले मी. युअर डॉटर इज क्यूट, जस्ट लाईक माय स्वीटू. निधीच्या रिपोर्टमध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन काहीच नव्हती. मी मागितलीही नव्हती. एकाच मुद्द्याने लक्ष वेधले. लिंक्डइन व्यतिरिक्त कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवर प्रेझेन्स नाही. निधीने हे ठळकपणे का लिहिले तेही माहीत नाही. बिट ऑड.
आज जिथे 15 ते 75 या वयोगटातील सर्वच जण सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकले असताना, मिस जोशी, तुम्ही कसे काय स्वतःला या मायाजाळापासून दूर ठेवता? नो FB, नो इन्स्टा. यात काही विचित्र नाही. आणि सोशल मीडिया अकाउंट असायलाच हवे असा जर पुढे मागे नियम निघालाच तर कुणीतरी त्याला एक्सेप्शन हवेच ना. माझ्या माहितीतील 2 व्यक्ती, तुम्ही आणि मी. राजीव, स्टॉप थिंकिंग. शी इज मॅरिड अँड हॅज अ किड. बट हर हजबंड, नवरा सोबत नव्हता. का? ऑफिसमध्ये असेल, दूरवर असेल, कुठेही असेल. व्हाय एम आय कन्सर्न? मी का काळजी करत आहे? पण विचार करणे थांबवताही येत नाही ना. राजीव, जस्ट स्टॉप. मेघा जोशी चॅप्टर इज क्लोज्ड. सूर्यास्त होऊन आता आकाशात लालसर, नारिंगी, हलकेसे गुलाबी रंग उधळलेले. संधी प्रकाशाची रंगपंचमी जणू. त्या रंगांकडे पाहत राजीवने सन्याल सरांना फोन केला.